दणका तुम्हाला सांगतो, असा दणका चालू होणार आहे इथून पुढं की एमपीएससी कड सगळ्या सरळ सेवा एक्झाम जाणार आहेत, ह्यामध्ये तर आता काय शंका उरलेली नाही. आता ह्या सगळ्यामध्ये काल माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही घोषणा केली, ही घोषणा सिरियसली आहे का? का तर तुम्हाला माहित आहे की 2023 असेल, 23-24 2 वर्ष पकडा ती. तर ह्या दोन्ही वर्षामध्ये त्यांनी ज्या प्रकारे कमिटमेंट केलेली होती की एवढ्या जागा भरल्या जाणार आहेत, तर तेवढ्या जागा भरल्या गेलेल्या आहेत. आणि आता सुद्धा ज्या रिक्त जागा आहेत, त्या रिक्त जागा कोणत्या, कशा, कधी, कुणामार्फत भरल्या जाणार आहेत, त्या हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या 5 मिनिटांमध्ये मी सांगतो. व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ ऐका आणि तुमचे इथून पुढचे जे प्लॅनिंग आहेत, हे प्लॅनिंग एकदम सक्सेसफुल लेवलला न्यायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला ऐकावाच लागणार आहे, ही गोष्ट इथं लक्षात घ्या. तर पहिलं काय, 70,000ची भरती, 20,000 पद एमपीएससी कडे, 50,000 पद सरळ सेवेच्या माध्यमातून वगैरे वगैरे. त्यानंतर ही बातमी पण आहे बघा की राज्यामध्ये जवळजवळ 70,000हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. बरोबर आहे ना? टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. ह्यातील सुमारे 20,000 पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्य, सेवा, पात्रता नुसार निर्णय घेण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा की यामध्ये सरळ सरळ आहे की राज्यामध्ये जवळजवळ या ठिकाणी 70,000 रिक्त पद आहेत आणि यामध्ये एमपीएससी कडे 20,000 पद जे आहेत, हे पद एमपीएससीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. बर, आता बाकीची जी पद आहेत, उरलेली 50,000, आता या 50,000मध्ये प्रॉपररित्या निर्णय घेतला जाईल की यातली काय जी टेक्निकल पद आहेत, ही टेक्निकल पद जसं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की काय पद आयबीपीएस टीसीएस कडून जेडपीची, महानगरपालिकेची भरली जाणार आहे ती. परंतु बाकीची सगळी पद ही एमपीएससीच्या माध्यमातूनच भरली जाणार आहेत. मग जसं आता बघा, राज्य सेवेचा एक गट आहे की यामध्ये गॅझेटेड पोस्ट भरल्या जातात. त्यानंतर दुसरा गट कोणता आहे, कंबाईन ग्रुप बी आणि सी, यामध्ये नॉन गॅझेटेड बी आणि सी ची पद आहेत. तसा तिसरा एक ग्रुप एमपीएससी काढण्याची शक्यता आहे की एमपीएससी डायरेक्ट रिक्रुटमेंट, की यामध्ये हे सगळी पद जे आहेत, तलाठी, नगर परिषद, महानगरपालिकेतली काय, वन भरतीची काय, टी टेट वगैरे शिक्षक भरतीची जी पद आहेत, तर ह्या सगळ्यांसाठी एक डायरेक्ट रिक्रुटमेंट असेल. आणि यात आश्चर्याची बाब काय नाही, तुम्हाला सांगतो की 20,000 पद येणार एका वर्षी एमपीएससीची. म्हणजे असं टप्प्याटप्प्याने येतील काय येतील, पण आश्चर्याची गोष्ट नाही की आकडा हजारात असेल. का तर जरी आपण तुटक तुटक आयडिया म्हणजे ऍड पाहत गेलो ना वर्षभराच्या सगळ्या सरळ सेवा, तर या हजारामध्ये आकडा जातच असतो ना. मग या सगळ्या सरळ सेवा प्रॉपर एक झाल्या तर हा आकडा नक्कीच मोठा असणार आहे. त्याच्यामुळं या मंथ एंड पर्यंत समस्त परीक्षेचा जो प्लॅनिंग आहे, हा प्लॅनिंग तर येणारच आहे, त्यामध्ये काही डाऊट नाही. समस्त परीक्षेचा प्लॅनिंग येईल, तो त्यामध्ये काही विषय नाही. पण त्याचबरोबर तुमच्याकडे काय स्किल असणं पण गरजेचे आहेत, जसं की टायपिंग. का तर यातली मॅक्सिमम 50% पोस्ट ह्या टायपिंग रिलेटेडच असणार. तलाठी वगैरे काय सोडल्या तर महाभरतीमध्ये क्लर्कची पदं जास्त असतात. त्याच्यामुळं टायपिंग सर्टिफिकेट तुमचं कसं ना कसं कुठं ना कुठं तरी काढून ठेवलंच पाहिजे तुम्ही, गव्हर्नमेंट टायपिंगचा. हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे 2026 जे आहे, कंबाईन ग्रुप बी सी ची तर ऍड येईलच येईल, पण त्याच्याबरोबर ही जी मेगा भरती आहे, ही सुद्धा मोठ्या प्रमाणात येणार आहे. आणि ह्याची तयारी तुमची चालू राहू द्या. का तर हे प्लॅनिंग होईल, काय होईल, कसं काय काय. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून सर्च चालू आहे माझा की कोणती पदं ही डायरेक्ट एमपीएससी कडे आहेत आणि कोणती पदं आयबीपीएस टीसीएस कडे आहेत, ह्याच्यावरती सुद्धा लेक्चर मी बनवेन. तर आपली जी तयारी करणारी जनरल ग्रॅज्युएशनची पोरं आहेत, ह्या पोरांपर्यंत हा व्हिडिओ 100% पोहोचवा, जेणेकरून त्यांना याचा भरपूर फायदा होईल. आणि ह्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन सगळे तुम्हाला पाहिजे ना, तर डिस्क्रिप्शनमध्ये जो टेलिग्राम आहे तो जॉईन करून ठेवा. टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्ही आपल्याला जॉईन राहा, चालेल. तर ही माहिती तुमच्या लक्षात आलेली असावी अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.